मित्रांनो, नवऱ्याला आनंदी कसे ठेवावे? लग्न झालेल्या महिलांनी नक्की बघा. मित्रांनो, नवरा बायकोचं नातं हे आयुष्यातील अतिशय नाजूक पण तितकंच मजबूत असं नातं असतं. या नात्याची खरी ताकद प्रेमात, विश्वासात आणि एकमेकांना समजून घेण्यात असते. प्रत्येक स्त्रीच्या मनात हीच इच्छा असते की तिचा संसार सुखाचा असावा, नवरा आनंदी असावा आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर दोघेही एकमेकांच्या सोबत खंबीरपणे उभे राहावेत. संसार म्हणजे फक्त जबाबदाऱ्या पार पाडणं नाही, तर रोजच्या रोज एकमेकांच्या मनाला जपणं, एकमेकांच्या भावना ओळखणं आणि त्या भावनांना आदर देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. खरं तर नवऱ्याला आनंदी ठेवणं ही काही फार मोठी, अवघड किंवा अशक्य गोष्ट नाही. पुरुषांचा स्वभाव पाहिला तर ते फार थोड्या गोष्टींमध्ये समाधानी राहतात. त्यांना फार मोठ्या अपेक्षा नसतात, पण जे काही हवं असतं ते मनापासून आणि प्रामाणिकपणे हवं असतं. बायकोने थोडं समजून घेतलं, थोडं जपलं, थोडं प्रेमाने वागलं तरी नवरा मनापासून आनंदी राहतो. नवऱ्याच्या आनंदामागे फक्त सोयीसुविधा नसतात, तर मानसिक समाधान, घरातली शांतता आणि आपली बायको आपल्याला समजून घेतेय ही भावना सर्वात महत्त्वाची असते. नवऱ्याला आनंदी ठेवायचं असेल तर सर्वात आधी त्याच्या माणसांशी म्हणजेच त्याच्या कुटुंबियांशी आपुलकीने वागणं फार गरजेचं असतं. सासरचं घर हे केवळ जबाबदारी म्हणून पाहण्यापेक्षा ते आपलंसं मानलं गेलं तर नवऱ्याच्या मनात बायकोबद्दलचा आदर आपोआप वाढतो. सासरच्या मंडळींसोबत मतभेद होणार नाही तसं नाही, पण त्या मतभेदांना मनात साठवून न ठेवता शांतपणे आणि समजूतदारपणे हाताळणं हेच नात्याचं खरं सौंदर्य असतं. नवऱ्याला हे वाटलं की माझी बायको माझ्या माणसांना सांभाळते, माझ्या नात्यांची कदर करते, तर तो आपोआप मानसिकदृष्ट्या सुरक्षित आणि आनंदी होतो. दैनंदिन आयुष्यात अनेकदा घरकाम, जबाबदाऱ्या आणि थकवा यामुळे बायको नवऱ्यात तणाव निर्माण होतो. अशावेळी नवऱ्याकडून मदत हवी असेल तर ती हक्काने मागण्यापेक्षा प्रेमाने, आपुलकीने मागितली तर त्याचा परिणाम वेगळाच होतो. आदेश देणं किंवा टोमणे मारणं नवऱ्याला आवडत नाही, पण प्रेमळ शब्दांत केलेली विनंती तो कधीच नाकारत नाही. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी घरातली एखादी छोटी मदत किंवा साधा वेळ एकत्र घालवण्याची मागणीसुद्धा प्रेमाने केली तर नवरा ती आनंदाने पूर्ण करतो, कारण त्याला तिथे दबाव नाही तर आपुलकी जाणवते. घरातल्या अडचणी, समस्या किंवा परिस्थिती याबद्दल बोलताना सुद्धा खूप जपून वागणं गरजेचं असतं. सतत तक्रारी, रडगाणं किंवा इतरांसमोर संसारातील अडचणी मांडणं हे नवऱ्याच्या मनाला खूप लागून जातं. नवऱ्याला हे वाटतं की माझी बायको माझ्या घराबद्दल, माझ्या परिस्थितीबद्दल समाधानी नाही. त्यामुळे जर काही अडचण असेल तर ती दोघां बसून शांतपणे एकमेकांना दोष न देता बोलणं जास्त योग्य ठरतं. संसारातील प्रश्न बाहेर मांडण्यापेक्षा एकत्र बसून मार्ग काढणं हे नात्याला अधिक घट्ट करतं. वाद हे कोणत्याही नात्यात होतातच, पण वाद कसे होतात आणि ते कसे सोडवले जातात यावर नात्याची दिशा ठरते. एखाद्या वेळी नवरा फार चिडलेला असेल तर त्या क्षणी वाद न वाढवता थोडी माघारी घेणं केव्हाही चांगलं. दोन जण चिडलेले असताना चर्चा केली तर ती चर्चाही भांडणातच बदलते. पण नवऱ्याचा राग शांत झाल्यावर योग्य वेळी शांतपणे आपलं म्हणणं मांडलं तर तो नक्कीच समजून घेतो. स्त्रीची ही समजूतदार भूमिका नवऱ्याच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण करते. नवऱ्यावर सतत नजर ठेवणं, तो कुठे आहे, कोणासोबत आहे, काय करतोय हे वारंवार विचारणं किंवा फोन करून चौकशी करणं हे नात्यात संशय निर्माण करतं. विश्वास हा संसाराचा पाया असतो. जर नवऱ्याला वाटलं की बायको माझ्यावर विश्वास ठेवते, मला समजून घेते, तर तो आपोआपच स्वतःहून सगळी माहिती देतो. जबरदस्तीने विचारलेल्या प्रश्नांपेक्षा मिळालेला विश्वास त्याला अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे आधी नवऱ्याच्या मनात आपल्याबद्दल सुरक्षितता निर्माण करणं फार आवश्यक असतं. नवऱ्याच्या आवडीनिवडी जाणून घेणं, त्याला काय आवडतं, काय नकोसं वाटतं, याकडे लक्ष देणं ही प्रेम व्यक्त करण्याची खूप सुंदर पद्धत असते. अधूनमधून त्याला आवडणारा एखादा पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून दिला तर त्यामध्ये फक्त चव नाही तर प्रेमही असतं. जमत नसेल तरी शिकण्याचा प्रयत्न केला, घरातल्या इतरांकडून मदत घेतली तरी नवऱ्याला त्यामागचा भाव कळतो. त्याला हे वाटतं की माझ्यासाठी कोणीतरी प्रयत्न करतंय आणि ही भावना त्याला खूप आनंद देते. समाजात, नातेवाईकांमध्ये किंवा चार लोकांत नवऱ्याचा मान राखणं फार महत्त्वाचं असतं. कोणत्याही परिस्थितीत त्याचा अपमान होईल असं वागणं किंवा बोलणं टाळलं पाहिजे. घरात मतभेद झाले तरी घरातच राहिलेले बरे. बाहेर त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या कर्तृत्वाचा आदर दाखवला तर नवऱ्याला बायकोबद्दल अभिमान वाटतो. वारंवार हक्क गाजवणं, त्याला कमी लेखणं किंवा त्याच्या निर्णयांची थट्टा करणं हे नात्याला हळूहळू कमकुवत करतं. संसारात प्रत्येक परिस्थितीत नवऱ्याच्या सोबत उभं राहणं, त्याला फक्त नवरा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून साथ देणं फार मोलाचं असतं. त्याच्या चुका, कमतरता याकडे नेहमी बोट दाखवण्यापेक्षा कधीकधी दुर्लक्ष करणंही प्रेमाचाच भाग असतो. कारण चुकण्याची शक्यता प्रत्येकाकडूनच असते.
परिपूर्ण कोणीच नसतं, पण एकमेकांना स्वीकारलं तर नातं अधिक सुंदर होतं. कधीकधी नवऱ्याला आवडेल अशी वेशभूषा केशभूषा करणं, स्वतःकडे थोडं लक्ष देणं, हेही नात्यात नवचैतन्य आणतं. हे सगळं केवळ त्याच्यासाठी नाही तर स्वतःसाठीही असतं. जेव्हा बायको आनंदी आत्मविश्वासाने भरलेली असते, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण संसारावर होतो. शेवटी एवढंच म्हणता येईल की नवऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. थोडं प्रेम, थोडा विश्वास, थोडी समजूतदारी आणि थोडं संयम हेच सुखी संसाराचं खरं गमक असतं. जेव्हा बायको नवऱ्याच्या मनाचा विचार करते, त्याला जपते, तेव्हा नवरा आपोआपच त्या नात्याचा आयुष्यभर जपतो.